तुम्हाला जर कोणी सांगितलं की एका सराईत गुन्हेगाराने हत्या करून पळ काढला आणि पोलिसांना 12 वर्ष चकवा दिला तर तुम्हाला विश्वास बसेल का? पण हेच खरं आहे. ठाण्यात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तब्बल 12 वर्षांनंतर खुन्याला शोधून काढलंय. समुद्रातून मोती शोधावा तसं भारतातील 130 कोटींच्या लोकसंख्येतून कोणताच सुगावा नसताना पोलिसांनी या खुन्याला शोधून त्याला बेड्या ठोकल्यात. त्याला त्याची खरी जागा दाखवून दिली आहे. कोण होता तो गुन्हेगार, कसा दिला त्याने पोलिसांना चकवा, तुम्हीही पहा. 12 वर्षांपूर्वी 4 जणांनी केला पैशांसाठी खून. ठाण्यात खून, मध्य प्रदेशला काढला पळ. 2007च्या खुनाची उघडली फाईल आणि 12 वर्षांनंतर सापडला खुनी. 12 वर्षांनंतर मैताच्या कुटुंबाला मिळाला न्याय. चंबळच्या गावातनं गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या गुन्हेगाराला पहा. त्याला 12 वर्षांनंतर त्याच्या कर्माचं फळ मिळालंय. राजकुमार राजावत असं या 62 वर्षीय वयोवृद्धाचं नाव आहे. उतारवयात त्याला त्याचं आयुष्य आता तुरुंगात काढावं लागणार आहे, कारण तो एक खुनी आहे. दिनांक 23 मार्च 2007. ठिकाण डोंबिवली, ठाणे. घटना शैलेंद्र शेखावतची हत्या. पोलीस मोबाईलमध्ये जो फोटो दाखवतायत तो मूळचा राजस्थानचा राहणारा शैलेंद्र सिंह शेखावतचा आहे. शैलेंद्र आणि आरोपी राजकुमार राजावत एकमेकांचे परिचित होते. शैलेंद्रनं विदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घातला होता. राजकुमारचेही पैसे लुबाडले होते. पैसे देऊन जेव्हा नोकरी लावली नाही तेव्हा राजकुमारनं शैलेंद्रकडे पैसे परत मागायला सुरुवात केली. पण आरोपी शैलेंद्र शेखावतने पैसे देण्यास नकार दिला. याच कारणातून मग राजकुमारने आपल्या 4 साथीदारांसोबत शैलेंद्रची हत्या केली. धारधार शस्त्रानं त्याचा खून केला. हत्येनंतर मृतदेह नाल्यात फेकून आरोपी फरार झाला. काही दिवसांच्या तपासानंतर खुनाची फाईलही बंद झाली. पण काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या सगळ्या जुन्या फाईल्स उघडून कसून तपासाला सुरुवात केली आणि गेल्या 12 वर्षांपासून पोलिसांना चकवणाऱ्या या खुन्याचा पर्दाफाश झाला. कसा? पोलिसांकडनंच ऐका. विष्णुनगर पुलिस स्टेशन के अंदर 2007 में एक मर्डर का गुना दाखिल हुआ था. उसमें अंदर 4 आरोपी थे और चारों भी आरोपी फरार है अभी भी. उसके लिए बीच में अपन ने एक ड्राइव निकाला था कि जो भी फरार आरोपी है और जो भी पैरोल पे आरोपी जो बाहर है अभी तक अंदर गए नहीं, या जो आरोपी अभी भी फरार है जिस गुने के अंदर, उसका अपन ने पूरा एनालिसिस किया था. उसके अंदर अपन ने बीच में पैरोल में के काफ़ी आरोपियों को अपन ने अरेस्ट किया था और फिर से उनको जेल में भेजा था. खून करून फरार झालेला हा आरोपी मध्य प्रदेशातील भिंडमध्ये राहत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. हे गाव चंबळमध्ये येतं. वेषांतर करून तो इथे राहत होता. ठाणे पोलिसांनी भिंड पोलिसांच्या मदतीनं राजकुमारच्या मुसक्या बांधल्या आणि त्याला ठाण्यात आणलं. जेव्हा त्याने खून केला तेव्हा तो 50 वर्षांचा होता. मात्र आता तो 62 वर्षांचा आहे. त्याच्यासोबत त्याचे 4 मित्रही फरार आहेत. पिंटू सिंग राजावत, ऋषी डाग आणि नरेंद्र सिंह राजावत कुठे आहेत त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. इन्फॉर्मेशन मिला था कि भिंड में ये मर्डर का आरोपी छुपा हुआ है. तो अपन ने अपनी टीम भोसले साहब के मार्गदर्शन के नीचे हमारे यूनिट 1 के ठाकरे साहब है और उनके साथ में जो उसमें सही काम किया वो हमारे बिलारी कांस्टेबल है जिन्होंने काफ़ी मेहनत इसके अंदर लिया. तो वहाँ पे अपन 15 दिन अपनी टीम भिंड में थी और वो आरोपी को अपन ने वेरीफाई किया. उसके बाद अपन ने उसको हिरासत में लिया और अभी अपने ताबे में. 15 एप्रिल 2019 रोजी मध्य प्रदेश येथून आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. या घटनेनंतर एक सिद्ध झालंय की गुन्हेगार तो गुन्हेगारच असतो. कधी ना कधी त्याला त्याच्या पापाची शिक्षा भोगावीच लागते. या खुनी राजकुमारलाही भोगावी लागणार आहे. 12 वर्षांनंतर ठाणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा होते. गिरीश गायकवाड, TV9 मराठी.